नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुम्हाला 38 साईजचा समोरचा भाग कट करून दाखवणार आहे। कटोरी कशी काढायची, काय काढायची, गळा किती घ्यायचा, क्रॉसपट्ट्या कितीवर घ्यायच्या, हे सर्व बारीक बारीक माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मी तुम्हाला ब्लाऊजचा मागचा भाग दाखवणार नाही, कारण की याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे। त्यामध्ये गळा उतरू नये, शोल्डर उतरू नये, मुंडा उतरू नये, यासाठी टिप्ससहित मी मागची साईड कशी कट करायची ते तुम्हाला सांगितलेली आहे। लिंक मी वरी देते। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। 38 साईजची छाती आहे, तर मी छातीचा चौथा भाग घेणार आहे 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे। म्हणजे 9.5 आणि त्यामध्ये 2 इंच टाकले की 11.5 होणार आहे। एक मार्किंग 9.5 इंचावर आणि एक मार्किंग मी 11.5 इंचावर करणार आहे। ब्लाऊजची मागची साईड आहे 14 इंच, तर मी अर्धा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घेणार आहे। म्हणजे दोन्हीकडे शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच लागणारच आहे। तर मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। शिलाई मार्जिन आणि फिटिंगचीही लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे। आता आपल्याला सुरुवातीला टेप ठेवायचा आहे आणि 5.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक मार्किंग 2.5 इंचावर करायची आहे। ती मार्किंग गळ्यासाठी होणार आहे। 2.5 इंचाचा गळा आणि 3 इंचाचं शोल्डर होणार आहे। आता आपला समोरचा गळा 5.5 इंच आहे, तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे। 6 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून दोन्हीकडून शिलाईमध्ये जाऊन बरोबर 5.5 इंचाचा गळा होणार आहे। आणि खालून आपल्याला वरच्यापेक्षा रुंदी वाढवायची आहे। वरती 2.5 इंच आहे, तर खाली आपण 3 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। म्हणजे गळा बरोबर खोलगट येईल आणि गळा उतरणार सुद्धा नाही। तर बघू शकता तुम्ही गळ्याचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे। कटोरीचा आकार देण्यासाठी आपल्याला खालून 1 इंचावर मार्किंग करायची आहे। मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंचावर, कारण की 36 साईज आहे, तर मुंडा 6 इंचाचा लागणार आहे। आता आपण मुंड्याचा चौकोनी बॉक्स तयार करून घेणार आहोत। बॉक्स तयार झाल्यावर आपल्याला वरून ते खालपर्यंत टेप ठेवून मोजायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे। मध्याच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच आतमध्ये घ्यायचा आहे। ही समोरची बाजू असल्यामुळे आपल्याला 1/2 इंच आतमध्ये घ्यायचा आहे। मागची बाजू जर असली तर आपल्याला आतमध्ये घ्यायची गरज नाही। आता आपल्याला कोपऱ्यातून 1 इंचावर मार्किंग करायची आहे। हे सर्व समोरच्या साईडसाठी मी तुम्हाला सांगत आहे। तर बघा 1/2 इंच आतमध्ये घेतल्यावर किती सुंदर असा आकार आलेला आहे। आता आपण क्रॉसपट्ट्याचे माप घेऊन घेऊयात। समोरच्या साईडला आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायची आहे, म्हणजे जिथे आयहुक पट्टी असते त्या साईडला। आता मुंड्याच्या खाली आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। समोरच्या साईडपेक्षा मुंड्याच्या खाली जे आपण क्रॉसपट्टीचा आकार देतो तिथे अर्धा इंच आपल्याला कमी करायचा आहे आणि मधात खोलगट असा आकार द्यायचा आहे, जेणेकरून तुमची कटोरी व्यवस्थित बसेल। कटोरीच्या साईडला क्रॉसपट्टी वरती येणार नाही। आता आपल्याला कटोरी काढायची आहे। तर बघा हा 38 साईजचा ब्लाऊज आहे। 38 साईजसाठी कटोरी आपल्याला 6 इंचावर लागणार आहे। तर 6 इंचावर मी मार्किंग करून घेते। आता आपल्याला मुंड्यापासून 3 मार्किंग करून घ्यायची आहे। एक 2 इंचावर, एक 2.25 इंचावर आणि एक 2.5 इंचावर, असे 3 मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या कटोरीचा आकार हा परफेक्ट येईल। कटोरी लांबट होणार नाही, चपटी होणार नाही, कटोरी ही गोल येईल। तर बघा आता आपल्याला बघायचं आहे कटोरीचा आकार देताना कोणत्या 3 रेषेमधून आपली कटोरी जाणार आहे, गोल आकार कोणत्या रेषेमधून येणार आहे। तर बघा मला जे शेवटची मार्किंग आहे जी 2 इंचावरची, त्यावरून कटोरी व्यवस्थित वाटत आहे। तर बघा कटोरी किती गोल आलेली आहे। तर बघा आता मी मोजून बघते, तर बरोबर 2 इंचाचा आपला मधला भाग आलेला आहे। तर आता आपण आपल्या कटोरीचा मध्य काढून घेऊयात। बरोबर आपल्या कटोरीचा मध्य 3 इंचावर निघणार आहे, कारण की आपली कटोरी ही 6 इंचाची आहे। आता मुंड्याच्या साईडला आपल्याला जे मार्जिन आहे 2 इंचाची, तिथून आपण सरकी रेस ओढत असतो, तर आपल्याला सरकी न ओढता अशी तिरकस लाईन ओढायची आहे, जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये ब्लाऊज फिट होणार नाही आणि चुन्यासुद्धा पडणार नाही। तर 1/2 इंच फक्त आपल्याला तिरकस घ्यायचे आहे।
आणि मुंड्याच्या खाली जी क्रॉसपट्टी आहे तिथेही आपल्याला थोडंसं पाव इंच किंचित वरती उचलायचं आहे, जेणेकरून आपली कटोरी व्यवस्थित बसेल. कधीही आपल्या ब्लाऊजची जी क्रॉसपट्टी असते ना ती थोडी लहान घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊज बरोबर बसेल आणि तुमची जी कटोरी आहे ती बरोबर कटोरीमध्ये फेसोफेस बसेल. क्रॉसपट्टी जर मोठी घेतली तर ती तुमच्या कटोरीवर चढेल आणि कटोरी व्यवस्थित बसणार नाही. तर मैत्रिणींनो, अगदी कमी वेळात मी तुम्हाला खूप सारी माहिती देत असते. माझा व्हिडिओ हा 8 किंवा 10 मिनिटाचाच असतो. मी तुमचा वेळ वाया जाऊ नये त्यासाठी खूप कमी वेळात तुम्हाला जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर चला आता कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. कटोरी वाढवण्याचा एक व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या, लिंक मी वरी देते. त्यात मी अगदी सोप्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची, प्रत्येक साईजची कटोरी कशी वाढवायची ते संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी मी कटोरीचा आकार एक काढून घेणार आहे. आपण असे समजू की ही त्यामधली निघालेली 38 साईजची कटोरी आहे. तर बघा, 38 साईजची कटोरी कशी वाढवायची आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, कटोरीच्या दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता टेप आपल्याला एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत ठेवायचा आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आता खालीसुद्धा आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि वरती पाव इंचावर आपल्याला वाढून घ्यायचं आहे. कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी सर्व मार्किंग ड्रॉ करून घेते. आता टक्स पॉईंट देण्यासाठी मी खालून 1.5 इंचावर मार्किंग करणार आहे. 1.5चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इकडून 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच. आता 38 साईजसाठी आपल्याला उंचीला टक्स 3 इंचावर द्यायचा आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट केली तर तुमची कटोरी ही व्यवस्थित बसेल, छातीला कमी पडणार नाही आणि कटोरीचा आकार गोल परफेक्ट येईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.